आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर हे सरकार कशा पद्धतीने काम करत आहे याचं एक उदाहरण त्या ठिकाणी देतो। यांना फक्त राजकारण आणि राजकीय कुरगुड्या एवढंच जमतं हे परत एकदा कुठेतरी सिद्ध होतं। हे उदाहरण देत असताना कर्जत नगर पंचायत याच्यामध्ये जी सत्ता होती ती आम्ही सर्वजण म्हणजे ज्याच्यामध्ये मी पुढाकार घेऊन व तिथं असणारे सामान्य कार्यकर्ते व नागरिक यांनी सगळ्यांनी मिळून 3 वर्षापूर्वी कर्जत नगर पंचायतवर आपल्या विचाराचं सरकार हे आणलं होतं। ती सत्ता जेव्हा आली होती त्याच्यामध्ये मेजॉरिटी जे नगरसेवक होते ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचाराचे होते आणि 2च फक्त भाजपच्या विचाराचे होते। काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, बघितलं असेल की काही नगरसेवक हे आत्ता असणाऱ्या ज्या नगराध्यक्ष आहेत उषाताई राऊत यांच्या विरोधात 7 तारखेला त्यांनी एक पत्र दिलं होतं कलेक्टरांना, अविश्वासाचा ठराव। आता याच्यामध्ये राजकारण कसं असतं बघा की 7 तारखेला कलेक्टरला या सर्व नगरसेवक जे आहेत त्यांनी एक पत्र दिलं, अविश्वासाचा ठराव त्यांनी त्या ठिकाणी दिला। 8 तारखेला लगेचच कलेक्टर कार्यालयाकडनं पत्र हे प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलं। 9 एप्रिलला लगेचच प्रांत अधिकाऱ्यांनी नोटीस काढली की 16 तारखेला या बाबतीत एक बैठक होईल आणि उषाताई राऊत ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आहे उषाताई राऊत यांना तिथं उत्तर द्यावं लागेल। कारण का प्रोव्हिजन अनुसार जी जुनी प्रोव्हिजन होती 341(ब)(5) अनुसार, कलम 341(ब)(1) अनुसार तिथं नगराध्यक्षांना दूर करण्याची मागणी प्रस्तावावर आल्यानंतर तिथं मागणी पत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत चौकशी करावी लागते। म्हणजे नगराध्यक्षाला जर आपल्याला हटवायचं असेल तर तिथं एक प्रॉपर बैठक होणार। जे काही तिथं पत्रात लिहिलं गेलं आहे की अविश्वास ठराव आणत असताना जे काय ॲलिगेशन झालेले आहेत की त्यांनी योग्य पद्धतीने वागणूक केली नव्हती, काही प्रोसिजर फॉलो केली नव्हती, याच्याबद्दलची चौकशी होणार। ती चौकशी महिनाभराची झाल्यानंतर ते सुद्धा कलेक्टर घेतात, प्रांत घेत नाही। पण या कर्जतच्या बाबतीत प्रांतला सर्व अधिकार दिले होते, ते तसं टेक्निकली इल्लीगल होतं। आणि मग नंतर राज्य सरकारकडे हा विषय गेल्यानंतर मग राज्य सरकार तिथं ठरवणार की जो अविश्वासाचा ठराव आला गेला तो योग्य होता नव्हता। पण तिथं नगराध्यक्षाला संधी देणं हे फार महत्त्वाचं होतं की जे काय ॲलिगेशन झाले त्याच्या विरोधात बोलण्यासाठी। आता कर्जतच्या बाबतीत हा विषय जेव्हा आला तेव्हा अख्ख्या दुनियाला माहिती आहे, लोकांना माहिती आहे, उषाताई राऊत काम करत असताना सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेत होत्या। तिथं जे काही नोटीस द्यावी लागते चर्चेच्या बाबतीतली, बैठकीच्या बाबतीतली सगळ्या प्रोसिजर उषाताई राऊत यांनी त्या ठिकाणी फॉलो केल्या होत्या। आणि मग तिथं जेव्हा एखादं इन्व्हेस्टिगेशन होतं, एखाद्या अधिकाऱ्यांकडनं जेव्हा अहवाल चर्चेनंतर दिला जाईल तो नक्कीच हा उषाताई राऊत ज्या अध्यक्ष आहेत कर्जतच्या त्यांच्या बाजूनीच त्यांना निकाल तिथं द्यावा लागेल। ही चूक जाणवल्यानंतर आता ह्याला पर्याय काय या बाबतीतली जेव्हा चर्चा झाली तेव्हा मग ह्याला एकच पर्याय आहे की एक नवीन अध्यादेश काढायचा, जो काय जुना नियम आहे तो बदलायचा आणि तशा पद्धतीने 15/4/2025 रोजी नवीन अध्यादेश काढला गेला। आणि त्या अध्यादेशाच्या अनुसार 2/3 पेक्षा जे सगळे सदस्य आहेत त्यांनी एक मताने बहुमताने विशेष सभेमध्ये एक प्रस्ताव सहमत करायचा, तो ठराव संमत करायचा
आणि त्यातून नगराध्यक्षाला आपल्याला हटवता येईल असा अध्यादेश परवा म्हणजे 15/4 रोजी त्या ठिकाणी काढण्यात आला। आता हा अध्यादेश कशासाठी काढला? हा फक्त कर्जत नगरपंचायतसाठी तिथं काढला। आता हा अध्यादेश काढल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जी 16 तारखेची बैठक होती ती 15 तारखेला संध्याकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी ती 22 तारखेला पुढे ढकलली। आता 22 तारखेला पुढे ढकलल्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला कलेक्टरने परत एकदा नवीन अध्यादेश अनुसार त्या ठिकाणी एक पत्र काढलं की आता नवीन अध्यादेशाच्या अनुसार तिथं कारवाई केली जाईल आणि मग त्या पत्रानुसार प्रांताने परत एकदा नवीन तारीख दिली ती म्हणजे 21 तारखेची। म्हणजे इतका मोठा घोळ याच्यामध्ये झालेला आहे की कलेक्टरनी पत्र काय काढलं होतं, प्रांतांनी तिथं आदेश काय काढले होते हे तुम्ही जर प्रांत आणि कलेक्टरला आज विचारले तरी त्यांना त्या ठिकाणी कळणार नाही। त्यामुळे याच्यावरनं एकच गोष्ट तिथं कुठेतरी कळते की याच्यामध्ये फक्त राजकारण करण्यासाठी तिथं छोट्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी हा नवीन अध्यादेश तिथं त्या ठिकाणी काढण्यात आला होता। आता या बाबतीतली बैठक कुठं झाली तर राम शिंदे सरांच्या जे ते सभापती आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली। प्रेस कॉन्फरन्स कुठं झाली तर अध्यक्षांच्या म्हणजे जे सभापती आहेत वरच्या हाऊसचे त्यांच्या ऑफिशियल कार्यालयामध्ये ही राजकीय बैठक झाली आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली। आता हे पद आहे हे संविधानिक पद आहे, तिथं राजकीय भूमिका तुम्हाला घेता येत नाही, राजकारण हे तुम्हाला करता येत नाही आणि तिथं या सगळ्या गोष्टी शिजल्यानंतर मग सरकारला राम शिंदे सरांच्या माध्यमातून सांगितल्यानंतर फक्त कर्जतसाठी अशा पद्धतीने जर अध्यादेश येत असेल तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण हे योग्य नाही। तुमच्यात एवढी ताकद असेल, तुमचं जर सरकार एवढं ऐकत असेल तर MIDCचा निर्णय अजूनपर्यंत प्रलंबित आहे। तिथं नवीन कंपन्या येण्यासाठी आम्ही जी MIDC सांगितली होती तिथं तो तुमचा अधिकार वापरून तिथे MIDC आणायसाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही? कर्जतचे काही गावं जे सीना आणि कुकडीतून वगळण्यात आले होते पूर्वी ते व तसंच जामखेड अख्खा तालुका शेतीच्या पाण्यासाठी अख्खे प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत। तुमच्यात एवढी ताकद असेल तर ते प्रस्ताव तुम्ही मंजूर करायला काय हरकत आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असणाऱ्या चोंडी या गावामध्ये अनेक प्रस्ताव आम्ही मंजूर केलेत आणि काही प्रस्ताव हे सरकारकडे पाठवलेत। एवढी तुमच्याकडे ताकद असेल तर ते तुम्हाला मंजूर करायला काय हरकत आहे? संत गीते बाबा, संत सीताराम बाबा यांच्या इथं जो विकास आराखडा आहे त्याला निधी कमी देतोय सरकार, तर तो निधी तुमच्या अधिकाराच्या अंतर्गत ताकद लावून तो तुम्हाला पूर्ण करायला का जमत नाही? त्याच्याबरोबर आज प्यायला पाणी कर्जत जामखेडमध्ये नाही, अशात मी स्वतः तिथं टँकर सुरू केलेले आहेत। तुमच्यात खरंच धमक असेल आणि ताकद असेल तर राजकीय कुरगुड्या करण्यापेक्षा आणि तो जो अधिकार आहे ती तुमची जे वजन आहे ते राजकीय कुरगुड्या करण्यापेक्षा सामान्य लोकांच्या हितासाठी तुम्हाला वापरता का येत नाही असा प्रश्न त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो। आज कोर्टामध्ये नगराध्यक्षा गेल्या होत्या, त्यानंतर कोर्टाने तिथं सांगितलं की हा जो वेळ आहे, कारण का ह्याला एक 10 दिवस 9 दिवस 8 दिवस दिले असते तर मग कुठेतरी एक चर्चा करता आली असती, नाहीतर नियोजन करता आलं असतं। पण त्यांनी तारीख पण 21 तारीख अशी दिली की कोर्टात जाता येऊ नये, तिथं कोर्टाकडनं न्याय मिळू नये। कोर्टाने जो निकाल दिलाय की 21 तारखेला काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल आणि 21 तारखेला जो निकाल दिला जाईल तो निकाल देत असताना कोर्टाकडे हिअरिंग परत एकदा जे पुढच्या आठवड्यात होणार आहे ते हिअरिंग ऐकल्याशिवाय तो जो निकाल आहे नाही तर जो निर्णय तो त्या ठिकाणी लागू होऊ नये असं कुठेतरी तिथं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे कुरगुड्या करायच्या काय लेवलपर्यंत हे कुठेतरी आत्ता आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी कळतंय। याच्यामध्ये काही नगरसेवक असे आहेत ज्या समाजाचं मतदान अतिशय कमी आहे, पण आम्ही पुढाकार घेतला, आम्ही सर्वांनी तिथं लोकांपर्यंत गेलो, लोकांना विनंती केली, कार्यकर्ते लढले, कार्यकर्त्यांनी प्रचार केला, त्यातून काही लोकांना तिथं संधी मिळाली नगरसेवक होण्याची। त्याच्याबरोबर काही लोकांच्या काही अडचणी आहेत, त्याच्यात काही त्यांच्यावर पोलीस कारवाई तिथं होणार आहेत, नाहीतर काही प्रस्ताव त्यांचे अडकलेले आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे प्रस्ताव तिथं अडकलेले आहेत, त्यांचे पैसे तिथं दिले जात नाहीत। अशा सर्व लोकांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी दाबलं जातं। आता या बाबतीतल्या बैठका होत नव्हत्या असे काही नगरसेवक तिथं सांगतात, बैठका या होत होत्या, पण शेवटी अनेक नगरसेवक जेव्हा भेटायचे तेव्हा शहराच्या हितासाठी काय हे कधी तिथं सांगितलं जात नव्हतं।
जेव्हा केव्हा भेटलं जात होतं, एवढं सांगितलं जात होतं की आत्ताचे नगर अध्यक्ष आहेत त्यांना हटवा. पण ठरलं असं आहे की त्या नगर अध्यक्षांचा जो राजीनामा आहे तो माझ्याकडे आहे. फक्त जे उपनगर अध्यक्ष आहेत, जे काँग्रेसकडनं त्यांच्याकडे आकडा नसताना सुद्धा त्यांना अधिकार म्हणून नाही तर मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना उपनगर अध्यक्ष केलं होतं, त्यांचा राजीनामा हा मिळणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे अध्यक्षांचा राजीनामा माझ्याकडे आहे, पण उपाध्यक्ष जे आहेत त्यांचे बंधू हे भाजपचे आता पदाधिकारी आहेत, ते मात्र त्या ठिकाणी कुठं राजीनामा देत नव्हते आणि तो राजीनामा न आल्यामुळे आपला तो निर्णय तिथं घेता आला नाही. त्याच्याचबरोबर काही व्यक्तिगत लोक हे कुठेतरी आम्हाला सांगायचे की जे आत्ताचे नगर अध्यक्ष आहेत ते माळी समाजाचे आहेत आणि ते प्रामाणिकपणे रोहित पवारांबरोबर राहिलेत. ते राम शिंदेंना आवडलं नव्हतं. त्यामुळे राम शिंदे सरांनी मुद्दामून या सर्व नगरसेवकांना बोलून सांगितलं होतं, काही झालं तरी हे जे माळी समाजाचे नगरसेवक आहेत त्यांना आपल्याला तिथं धडा शिकवायचा आहे. त्यामुळे या लोकांनी मला सुद्धा सांगितलं होतं की हे जे नामदेव बापू राऊत असतील नाही तर उषा राऊत असतील यांना काही झालं तर राम शिंदेला हटवायचंय, तर तुम्ही जर मदत करत नसाल तर आम्ही राम शिंदे सरांकडे जाऊ. मी एवढंच सांगितलं होतं की ज्या ज्या लोकांनी प्रामाणिकपणे माझा प्रचार केलाय माझ्या विधानसभेसाठी त्या लोकांबरोबर मी राहील आणि फक्त समाज म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तुम्ही त्याचा विरोध करत असाल तर हे मला चालणार नाही. शहरासाठी काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगा, पण योग्य असं उत्तर तिथं आलं नाही. आणि मग राम शिंदे सरांनी जे आज सभापती आहेत त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जे त्यांना घेता येत नाही राजकीय भूमिका, त्यांनी हे जे काय केले ते केलं. आणि दुर्दैव असं की आज अनेक महाराष्ट्राचे प्रश्न हे प्रलंबित आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, काही आमच्या माता भगिनींचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या बाबतीत तुम्ही अध्यादेश काढत नाही, फक्त एक नगरपंचायत तुमच्याकडे यावी यासाठी एवढा खटाटोप तुम्ही त्या ठिकाणी करत असाल ते हे कितपत योग्य आहे असं आमच्या सारख्याला वाटतं. आणि उद्या जाऊन असे अनेक निर्णय हे फक्त राजकीय फायद्यासाठी तुम्ही जर तिथे घेणार असाल तर हे सरकार फक्त राजकीय कुरघोड्या करण्यासाठी तुम्ही चालवताय का लोकांच्या हितासाठी, असा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे. पण शेवटी आम्ही लोकांकडे जाऊ, आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात जाऊन त्या ठिकाणी कोर्टाकडे न्याय मागू, लोकांकडे न्याय मागू. पण अशा पद्धतीने दडपशाही जर त्या ठिकाणी केली जात असेल तर आम्ही कदापि या दडपशाही समोर झुकणार नाही. एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील तर प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी त्या ठिकाणी तयार आहे. हे सगळं होऊन 2019ला रोहित पवारांच्या विरोधात एक साधा कार्यकर्ता याच्या विरोधात राम शिंदे सर लढले, त्यांना तिथं पराजय स्वीकारावा लागला. 2024ला पैशाचा वापर जे काही ईव्हीएम मध्ये केला असेल नसेल तो त्यांना त्या ठिकाणी माहिती. जातीवाद मोठ्या प्रमाणात झाला, दडपशाही मोठ्या प्रमाणात झाली. काही पोलिसांचे अधिकारी हे स्वतःच्या विचाराचे आणून आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव त्या ठिकाणी आणला, तरी सुद्धा राम शिंदे सरांना पराजय हा स्वीकारावा लागला. आणि हे कदाचित त्यांच्या मनाला कुठेतरी लागलं. आणि मी सामान्य लोकांचा आवाज बनून माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी या बलाढ्य शक्तीच्या विरोधात तुम्ही बघितलं असेल अधिवेशनात मी लढलो, माझ्यावर अनेक कारवाई झाल्या, माझ्या कंपनीवर कारवाई झाल्या, तरी मी झुकलो नाही. मी विचाराबरोबर साहेबांबरोबर राहिलो. हे कदाचित सत्तेत असणाऱ्या काही नेत्यांना पचत नसावं आणि म्हणून त्या अनुषंगाने राम शिंदे सर हे माझे विरोधक असल्यामुळे त्यांना तिथं परिषदेची आमदारकी दिली आणि परिषदेची आमदारकी दिल्यानंतर त्यांना परत एकदा सभापती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं. मग कुठेतरी माझा आवाज अजून दाबण्यात यावा, मी अजून अडचणीत तिथे यावं, राजकीय कुरघोड्या त्या ठिकाणी व्हाव्यात म्हणून नगरपंचायत जी आहे तो खरं तर तसा फार छोटा घटक आहे. याच्यामध्ये सुद्धा लक्ष हे फक्त राम शिंदे सरांनी घातलं असं नाही, तर आज सत्तेत असणारे मुख्यमंत्री असतील त्यांनी याच्यामध्ये खास लक्ष घातलं आणि फक्त रोहित पवार हा राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत यावा यासाठी जर अध्यादेश अख्ख्या महाराष्ट्रासाठी बदलला जात असेल तर मग कर्जत जामखेडची राजकीय ताकद ही केवढी मोठी वाढली हे कुठेतरी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. मी कोणालाही भेटलेलो नाही, कोणालाही विनंती केलेली नाही, कारण का प्रत्येक नगर पंचायत समितीचा जो नगरसेवक आहे त्यांना माहिती आहे की काय पद्धतीने मी त्यांचा प्रचार तिथे केलेला आहे. आणि अशा पद्धतीने प्रचार करत असताना जर तुम्हाला फक्त कुठेतरी विकासाच्या निधीचं आमिष दाखवलं जात असेल, नाही तुम्हाला भीती दाखवली जात असेल, तुमचा दबाव आणला जात असेल,
तर मग निष्ठा जी त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये एक पवित्र निष्ठा याला महत्व आहे, कारण का ती संत श्री गोदड महाराजांची भूमी आहे आणि तुम्ही निष्ठेलाच पक्क राहत नसताल, विचारालाच राहत नसाल, तर मग आज तिथं चर्चा करण्याची जरूरत काय? आणि जे आज सत्तेत आहेत त्यांच्याशी बोलायचं कारण काय? कारण का जी काही मंत्री बैठक त्या ठिकाणी झाली, मंडळाची बैठक झाली, त्याच्यात तो निर्णय तिथं घेतला आणि सर्व नेते त्या ठिकाणी असताना सुद्धा कुणी तिथं विरोध हा केला नाही. कदाचित काही लोकांना माहिती नसेल की हा निर्णय हा कर्जसाठी फक्त आणला जातोय, म्हणून मित्र पक्षाच्या लोकांना त्या बाबतीतलं काही माहिती नसेल. जो काही निर्णय आणला तो फक्त आणि फक्त भाजपने राम शिंदे सरांना खुश करण्यासाठी आणि मला राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्यासाठी घेतला, असं कुठेतरी त्या ठिकाणी म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे की एखादा नगरपंचायतचा एखादा जो नगराध्यक्ष असतो, समजा उद्या जाऊन लोकातून सुद्धा जर निवडून आला असेल तरी त्याला या कलमानुसार नाही तर ह्या अध्यादेश जो आहे त्यानुसार कुणीही कधीही त्याच्या विरोधात नाही तर तिच्या विरोधात तिथं आपल्याला अविश्वास ठराव हा आणता येईल. त्यामुळे एखादा नगर अध्यक्ष जर चांगला काम करत असेल पण त्याला जर खाली आणायचं असेल, खेचायचं असेल, त्या या अध्यादेशाचा वापर हा पूर्णपणे त्या ठिकाणी तिथं असणारे नगरसेवक हे करू शकतील, असं या अध्यादेशाकडे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं. हा तिथं सत्ता जी आपली आहे ती फक्त त्या ठिकाणी काढायची आणि रोहित पवारला मोठा धक्का बसला ही एक हेडलाईन कुठेतरी पेपरमध्ये नाही तर टीव्हीवर यावी एवढीच इच्छा कदाचित राम शिंदे सरांची त्या ठिकाणी असावी. तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. आम्ही विचाराने निष्ठेने लढणारी लोक आहोत, त्यामुळे दबाव आणून, धमकी देऊन, भीती दाखवून, आमिष दाखवून जसं कसं होईना तिथं लोकांना नाही तर नगरसेवकांना तुम्ही तिथं फोडलं असेल, नाही तर आमिष दाखवलं असेल. काही नगरसेवक असे आहेत की बँकेने त्यांच्या घराची जप्ती आणली होती, मी स्वतःचा खर्च त्या ठिकाणी करून मदत करून त्यांना त्या ठिकाणी त्यातून बाहेर काढलेलं हे लोकांना तिथं माहिती आहे. जेव्हा गेल्या वर्षभरात तिथं दुष्काळ होता, तिथं लोकांची आर्थिक अडचण असताना सुद्धा नगराध्यक्ष आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की तिथं जो काही पैसा जे काही तिथं लोकांचं थकीत आहे त्याच्यावर जास्त दबाव न आणता, लोकांना आर्थिक अडचणीत न आणता जमेल तसं आपल्याला तिथं लोकांना मदत केली पाहिजे, म्हणून आम्ही तिथं थकबाकीसाठी कुठेही दबाव तंत्र नाही आणला. पण जेव्हा पाणी कमी पडलं तेव्हा स्वखर्चातून पैसा आपण खर्च केला. जेव्हा लाईटच्या बाबतीतला विषय आला, मोटर जळली, स्वखर्चातून आपण मोटर तिथं चालू केलेल्या आहेत. तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं कामं आपण सुरू केलेली आहेत. पण जिथं कुठं लोकांना अडचण येईल तिथं कुठेही दबाव न आणता, लोकांकडनं मुद्दामून दाबून वसुली न करता, लोकांचा विचार करत आपण वसुली कमी झाली तरी चालेल पण स्वखर्चातून आपण लोकांना सेवा द्यायची या विचारातून आपण तिथं नगरपंचायत ही चालवली आहे. आणि जो विकास निधी कुणी दाबला असेल तो फक्त राम शिंदे सरांनी तिथं दाबला. त्यामुळे गेल्या 2.5 वर्षात जर नगरपंचायत कोणामुळे अडचणीत आली असेल तर फक्त राम शिंदे सरांच्या आडमुडती राजकारणामुळे आणि दबाव तंत्रामुळे आणि विकास कामं ही थांबवल्यामुळे आणली. आणि आज तुम्ही तिथं लोकांना काय सांगताय तर विकासासाठी आम्ही तिथं चाललोय, म्हणजे हे खऱ्या अर्थाने हास्यास्पद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. स्वागताला तिथं गेले आहेत, त्यांच्या हातामध्ये एक पत्र आहे. त्या पत्र कशाचं आहे तर कर्जत जामखेडमध्ये जो निधी हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर केला गेला होता त्याला ज्या पद्धतीने तो निधी आता दिला गेला पाहिजे, कामं जी अपूर्ण त्या ठिकाणी राहत आहेत, जे काही वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं केलं जात आहे, त्याच्याचबरोबर 300वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी जयंती आहे ती कशा पद्धतीने व्हावी याचा सगळा आराखडा आम्ही तिथं सरकारकडे दिलेला आहे. तिथं प्रस्ताव तिथे गेलेले आहेत पण त्या बाबतीत कुठेही सरकारकडनं ऍक्शन ही घेतली जात नाही. एसटी डेपो हा मंजूर केलाय पण एसटी तिथं दिल्या जात नाहीत. हे सगळे सामाजिक तिथले विषय. त्याच्याचबरोबर आज माझे लोक तहानलेले आहेत. टँकर सरकारकडनं 1 रुपयाचा सुद्धा सुरू केला नाही, 1 लिटर पाणी दिलं जात नाही. आम्ही आमच्या खर्चातून टँकर तिथं सुरू केलेत. आता ह्या सगळ्या गोष्टीकडे उपमुख्यमंत्र्यांकडे लक्ष जावं, त्यांचं लक्ष ह्याच्याकडे जाऊन लोकांच्या अडचणी सुटाव्यात
यासाठी आमचे कार्यकर्ते पत्र घेऊन तिथं उपमुख्यमंत्र्यांचं आणि फायनान्स मिनिस्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि पत्र देण्यासाठी तिथं गेलेले आहेत. माझ्या ईडी कारवाई झाली, माझ्या कंपनीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, माझी बदनामी बऱ्याच वेळेस विविध पद्धतीने त्या ठिकाणी केली गेली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी आदरणीय पवार साहेबांबरोबर विचाराबरोबर आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही काही घाबरणारे लोक नाहीत, आम्ही पळणारे लोक नाहीत. त्यामुळे ह्यांनी येत्या काळामध्ये जे काय केलं, मी तुम्हाला फक्त एक दाखवलं की कशा पद्धतीने राजकीय खेळी खेळल्या जातात, कशा पद्धतीने कार्यकर्त्याला हे फोडलं जातं. आमदारांना तर फोडलंच, पण आता नगरसेवकांना सुद्धा फोडायला हे कमी पडत नाही. त्यामुळे निष्ठा आणि विचार हे आज राजकारणातून निघून चाललेले आहेत का काय असं कुठेतरी त्या ठिकाणी भीती वाटते. पण काही झालं तरी आम्ही विचाराबरोबर तिथं आहोत, लोक आमच्या बरोबर आहेत, आम्ही विचाराने त्या ठिकाणी लढत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. काही ते नाही 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 बोलणाऱ्या लोकांनी ज्या गोष्टीसाठी नाही 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 केलं तेच त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे मी कॉपी करणारा माणूस नाही, मी माझ्या विचाराने माझ्या स्टाईलने काम करणारा माणूस आहे. त्यामुळे मी सातत्याने कृतीतून बोलणारा व्यक्ती नाही. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही नाही 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 करणारे होते ते नाही नाही करत बऱ्याच काही गोष्टी करून गेले आणि हे मी करणार 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 ते जे बोलले ते त्याच्याबद्दल काहीच त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे मी बोलत असताना जे बोलतो ते करून दाखवतो. राहिला प्रश्न बॅनरचा, तुम्ही फार मोठ्या मोठ्या बातम्या केल्या, त्या बातम्याकडे बघत असताना मी बघितलं अरे बॅनर कुठले लागलेत, तर बॅनर बघत असताना खाली रोहित पवार मित्र परिवाराचे आहेत. आता तो मित्र परिवार आणि माझे मित्र ज्यांनी तो बॅनर लावलाय त्यांना आता मी शोधायला लागलेलो आहे. पण दादा तिथे येत असताना राजकीय कार्यक्रमासाठी आलेले नाहीत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कार्यक्रम तिथं आहेत आणि त्या सामाजिक कार्यक्रमासाठी तिथं आल्यामुळे काही आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय विषय नसल्यामुळे सामाजिक बॅनर तिथे लावले आणि रोहित पवार मित्र परिवार असं नाव त्या ठिकाणी दिलं असं आपल्याला जाणवतंय. एक तर त्यांच्या सोयीनुसार तो कार्यक्रम तिथं घेतला गेला आहे. अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम तिथं घेतला आहे. आज क्रिकेट साठी आमच्या काही महत्वाच्या बैठका तिथं असल्यामुळे 2 महिन्यापूर्वी आजचा आमचा कार्यक्रम फिक्स झालाय. दादांचा कार्यक्रम 3 ते 4 दिवसापूर्वी झालाय. त्यामुळे दादा तिथं आलेत, त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. उपमुख्यमंत्री आहेत, ते माझे काका सुद्धा आहेत, याचा आनंद असला तरी आज ज्यासाठी वेळ मी दिला होता त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी मी माझा वेळ आणि माझा कार्यक्रम न बदलता मला इथं असणं जास्त महत्वाचं वाटलं. एक तर कोर्टात कोण गेलंय, भाजपचाच एक कार्यकर्ता गेलाय. कशाच्या विरोधात गेलाय, तर ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विरोधात गेलाय. हे आरक्षण नसावं असं मी म्हणतोय का नाही, भुजबळ साहेब स्वतः पूर्वीच्या काळामध्ये बोलले होते. आणि ती व्यक्ती कोर्टात गेल्यामुळे, हा विषय कोर्टात अडकल्यामुळे, नाही तर मुद्दामून कदाचित अडकून ठेवल्यामुळे आपल्याला आता हे जे काही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदच्या इलेक्शन आज होत नाहीत. कारणीभूत कोण? भाजपचाच कार्यकर्ता. पण त्यांना कदाचित तो विश्वास बसत नाही की जर आपण आता नगर पंचायत नगर परिषद घेतलं तर कदाचित आपल्याला फटका बसू शकतो. एक नाही तर तुम्ही जर बघितलं तर यांचं केंद्रीकरण करत आहे, विकेंद्रीकरणाचा विचार आपण करतो. पण आता बघा, आपल्याकडे फायनान्स मिनिस्टर कार्यक्षम असताना सुद्धा नवीन पद्धत मुख्यमंत्री साहेबांनी आणली, ते म्हणजे तिथं एक सल्लागार आणलेले आहेत. म्हणजे सगळ्या मंत्र्यांचे विषय हे सल्लागाराच्या, फायनान्स सल्लागार जे आहेत परदेशी साहेब, यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार. म्हणजे परत एकदा आपण सेंट्रलायझेशनकडे चाललोय. म्हणजे ह्यांना काय पाहिजे की आपलं जे जिल्हा आहे तो तिथं असताना जो आपला पालकमंत्री आहे त्याच्या हातात जिल्हा राहिला पाहिजे आणि पालकमंत्री म्हणेल तसं फंडचं अलोकेशन झालं पाहिजे. म्हणून कदाचित यांना या ज्या इलेक्शन आहे, लोकल बॉडी इलेक्शन, त्या नको असाव्यात. आता ऑक्टोबरमध्ये होतील अशी आपली अपेक्षा आहे, मे मध्ये हिअरिंग आहे, पण ते कदाचित अजून पुढे जाऊ शकतं अशी भीती सुद्धा आम्हा सगळ्यांना वाटतं.
संत श्री भगवान बाबांचे विचार आपण जर बघितलं तर फार महान होते. सर्व समाजाला एकत्रित घेऊन पुढे जाण्याची विचार हे त्यांनी तिथं दिले होते. शिक्षण, महिलांचा आदर ठेवणं, अशा बऱ्याच काही शिकवणी आपल्या तिथं दिल्यात. मी अनेक वेळा संत श्री भगवान बाबांच्या इथं जाऊन दर्शन घेतलेलं, प्रेरणा घेतलेली. अतिशय प्रेरणादायी ठिकाण त्या ठिकाणी आहेत. खरं तर शास्त्री महाराजांनी काय संदेश दिलाय, काय स्टेटमेंट दिलंय हे मी त्या ठिकाणी ऐकलं नाही. पण संतांच्या विचाराने चालणारे जे कोणी महंत असतील, नाहीतर तिथं असणारे प्रमुख असतील, मला असं वाटत नाही की एवढं वातावरण हे त्यांच्या म्हणजे नेत्याच्या विरोधात असताना ते असं कुठेतरी एखादं स्टेटमेंट देतील. दिलं असेल तर ते मला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी मला याच्यावर जास्त डिटेलमध्ये वक्तव्य करता येईल. विषय एकच आहे की त्यांचं स्टेटमेंट कशा पद्धतीचे. कधी कधी मोठे व्यक्ती स्टेटमेंट देत असताना त्याचा अर्थ वेगळा असतो, पण स्टेटमेंट दाखवताना वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं. महंतांचं जे स्टेटमेंट आहे ते कुठेतरी समजून घ्यावं लागेल, त्यानंतरच आपल्याला कुठेतरी त्याच्यावर वक्तव्य करता येईल. पण जर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी काय तो कराड आहे, जो वाल्मिक कराड आहे, त्याचे कारनामे जे आहेत, ज्या पद्धतीने महिलांचा अवमान त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, ज्या पद्धतीने पॉवरचा वापर करून मर्डर असेल, चुकीच्या गोष्टी असेल, नाहीतर लोकांकडनं पैसा घेणं असेल, जमिनीचा कब्जा करणं असेल, अशा गोष्टी केल्या आहेत त्या व्यक्तीने. आणि त्याचा मित्र कोण तर धनंजय मुंडे हे जे मंत्री होते. आणि मग आता कुठेतरी तिथं जर लिंकिंग केलं जात असेल तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर कोर्टात आणि सरकारकडनं कमिटीच्या माध्यमातून जर कोणाची तिथं इन्व्हेस्टिगेशन सुरू होत असेल, नाही तर चालू असेल, त्याच्याबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही. पण जोपर्यंत महंत जे आहेत, अतिशय विद्वान व्यक्ती आहेत, त्यांचं स्टेटमेंट जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत त्या बाबतीत जास्त खोलात जाऊन मला बोलता येणार नाही. हे बघा, मराठी प्रथम, बाकी सगळं त्याच्यानंतर. तुम्ही या सरकारचं जर बघितलं तर ह्यांना धाडस नाहीये, यांच्यात ती क्षमता नाही केंद्र सरकारचा विरोध करण्याची. आम्ही काय म्हणत होतो, मराठी भाषा ही महत्वाची आहे, पण त्यांचे नेते काय म्हणत होते, नाही दुसरी कुठली भाषा असेल तरी चालेल, गुजराती चालेल, हिंदी चालेल. पण याच्यामध्ये तुम्ही जर दुर्दैव बघितलं तर आपण आजपर्यंत अख्ख्या देशाला दिशा दिली, पण आज राज्याचे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते काय म्हणतात, सीबीएसई बोर्ड आता आपल्याला टप्प्याटप्प्याने स्वीकारावं लागेल. आता एसएससी बोर्डला आपले जे शिक्षणाचे तज्ज्ञ जे अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना विश्वासात घेऊन आपलंच बोर्ड असं का आपण करत नाही की जे सीबीएसई पेक्षा चांगलं आहे. पण नाही, आम्हाला शॉर्टकट तिथं कुठेतरी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये केंद्र सरकार म्हणते हिंदी हे कंपल्सरी आहे, आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते म्हणतात सीबीएसई बोर्ड आम्ही कॉपी करतो. म्हणजे राज्य सरकार अप्रत्यक्ष नाही प्रत्यक्षपणे हे जे हिंदी भाषा कंपल्सरी केली जाते, मराठी भाषेला बाजूला करून हिंदी भाषा ही कुठेतरी मेन भाषा म्हणून स्वीकार करत आहे, असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे केंद्र सरकार जे बोलते ते दुर्दैवाने राज्य सरकार हे स्वीकारत चाललंय. अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. पवार साहेबांवर बोलल्याशिवाय राजकारण होत नाही, बातम्या होत नाहीत, हे अनेक नेत्यांना तिथं माहिती आहे. ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, ह्यांच्या मागे कोण नेता आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जे 3-4 असेच ठेवलेले लोक आहेत, नाही तर राजकीय दृष्टिकोनातून असे जे पाळलेली लोक आहेत फक्त भुंकण्यासाठी, याच्या मागे जर कोणी असेल तर एक भाजपचा फार मोठा नेता आहे. त्यांचं धाडस होत नाही बोलायचं, कारण त्यांना असं दाखवायचं ते फार सोजवळ आहेत, फार विचारवंत आहेत, फार अभ्यासू नेते आहेत. म्हणून त्यांनी अशा लोकांना पुढे केले आणि हे राजकीय दृष्टिकोनातून भुंकत बसतात. खऱ्या अर्थाने जर त्या नेत्यांमध्ये क्षमता असेल तर हे राजकीय दृष्टिकोन भुंकणाऱ्या लोकांना आवरण्याचं काम ते मोठे भाजपचे नेते करू शकतात, पण त्यांना ते करायचं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या मागे एक नेता आहे आणि नेता म्हणतो चल उठ आता राजकीय दृष्टिकोन भुंकायला लाग, ह्या अशा लोकांबद्दल बोलून आपण वेळ कशाला खर्चायचा असं मला तरी वाटतं.
हे बघा, मुलांची मागणी काय होती, जो निकाल लागला तो उशिरा लागला, वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे असेल, आणि तो उशिरा लागल्यानंतर आम्हाला 45 ते 60 दिवस अभ्यासाला असावेत एवढीच तर मागणी होती आणि सगळ्यांची होती. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं. आता ठीक आहे, त्यांना वेळ मिळाला नसेल ती वेगळी गोष्ट. आदरणीय पवार साहेबांना भेटले, पवार साहेब आयोगाशी बोलले, आयोगाशी बोलल्यानंतर आयोगाने बैठक लावली, बैठक लावल्यानंतर ज्या मुलांच्या मागण्या होत्या त्या योग्य वाटल्या आयोगाला, त्या पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतला. आता याच्यामध्ये मुलं स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील तर त्यात काय हरकत आहे. त्याच्याच बरोबर जी अजून जी याची एक्झाम आहे, म्हणजे अजून ती प्रलंबित आहे आपली, कंबाईनच्या जागा वाढवून द्या ही आम्ही मागणी केली आहे. लोकांनी, मुलांनी मागणी केली. इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही भरती अशी करू की लोकांना काहीच अडचण येणार नाही, अशा भाषणं याच नेत्यांनी केली होती ना. पण अजूनपर्यंत मागणी ही आयोगाला कंबाईनसाठी राज्य सरकारने दिली नाही, त्यासाठी आंदोलनाला बसलेत. आता हे काय करतात, पोलीस प्रशासनाला पुढे करून हे पोलीस प्रशासन जाते क्लासेसकडे आणि म्हणतंय. दुर्दैव असं त्याच्यामध्ये एक ओळ जर आपण वाचली, जी व्हॉट्सअपवर आलेली आहे आणि तसे पत्रावर सुद्धा आलेलं आहे, की तुमच्यातली काही मुलं ही दहशतवादी का टेररिझम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असं मुलांना टॅग केलंय. म्हणजे गरिबाची मुलं, शेतकऱ्याची मुलं, कष्टकऱ्याची मुलं, ग्रामीण शहरी भागातली मुलं ती स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणताय, टेररिस्ट म्हणता. म्हणजे तुमचं ऐकत नाही, तर स्वतःच्या हक्कासाठी ते लढत असतील. सरकार झोपलंय. कुठेही अध्यादेश हा मुलांच्या, युवांच्या बाजूने तिथं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतंय. याच्यात आंदोलन करत असतील तर तुम्ही त्याला दहशतवादी समजत असाल. तर ही गरिबाची आणि स्वाभिमानी मुलं आहेत, हे स्वतःच्या हक्कासाठी लढणार. आणि ही मुलं जेव्हा लढतात तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यावर ठामपणे राहणार. सत्ता असली काय आणि नसली काय, रस्त्यावर झोपायची वेळ आली तरी आम्ही या मुलांबरोबर भक्कमपणे तिथं आहोत. आणि जर या मुलांच्या केसाला कुणी हात लावला तर हे सरकारला किती बहुमत असलं, किती आमदार तुमचे असले, किती 200च्या पुढे असलं तरी आम्ही शांत बसणार नाही आणि या सरकारला ते परवडणार नाही. त्यामुळे सरकारली आणि प्रशासनाने या बाबतीतली दक्षता घेतली पाहिजे. अहंकार आणि ज्या काही गोष्टी असतील घरी ठेवा, पण मुलांच्या बाबतीत आणि या युवांच्या बाबतीत तुम्ही कुठेही त्यांना अडचणीत आणण्याचे निर्णय घेतले नाही पाहिजे. आणि क्लासेसच्या बाबतीत सुद्धा जर चुका असतील तर ठीक आहे, पण तिथं फक्त मुलं आंदोलन करतात म्हणून क्लासेसला तुम्ही अडचणीत आणत असाल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि खपून सुद्धा घेणार नाही. मला एकच विनंती करायची की जे काय करायचं लवकर करून घ्या. ज्यांना ज्यांना तुम्हाला पक्षात घ्यायचं ते लवकर करा. काय शेवटी कसं असते की एखादी बोट असते, त्या बोटीची क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही घ्याल तेवढी ती बोट जड होती आणि ती डुबून जाते. म्हणून तर तुम्ही जर बघितलं तर आशिष शेलार साहेब एकदम मोठे नेते असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद कशाचं मिळालंय, एकदम साधं कुठेतरी मंत्रिपद तिथं मिळालेलं आहे. त्याच्याचबरोबर महाजन साहेबांना अर्ध मंत्रालय मिळालंय, तिथं विखे पाटील साहेबांना अर्ध मंत्रालय मिळालेलं आहे. त्याच्याचबरोबर अनेक असे तिथं डॉक्टर कुटेंपासून असे अनेक आमदार आहेत, 3-3, 4-4 टर्म झाले तरी त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळत नाही. घ्या, अजून घ्या. मला माहित नाही संग्राम थोपटे साहेब जातील नाही जातील, विचारायला पक्के आहेत, त्यांचे वडील विचारायला पक्के आहेत, कदाचित ते जाणार नाही, फक्त ती चर्चा असेल. पण जर भाजपला घ्यायचं असेल तर झाडून पुसून सगळंच घेऊन जावा. शेवटी त्यानंतरच आम्हाला नवीन रक्ताला कुठेतरी संधी त्या ठिकाणी देता येईल. पण चर्चा तर अनेक वेळा झाली, पण खरं काय घडलं नाही ना. म्हणून चर्चेला किती महत्व द्यायचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी तिथे ठरवलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला ॲम्ब्युलन्समध्ये टाकायला पेट्रोलला पैसे नाहीत, तिथं आमचे जे मुख्यमंत्री आहेत, विकास पुरुष आहेत, त्यांच्याच जिल्ह्यामध्ये तिथं असणाऱ्या शिक्षकांना द्यायला पगार नाही सरकारला. अशी आजची राज्याची परिस्थिती आहे. याच्यात तुम्ही याच्यावर कुठेतरी चर्चा ही सरकारमध्ये घडून आणली पाहिजे. न की कोणाला तुम्ही प्रवेश, किती लोकांना घेऊन जायचं तुम्ही घ्या, तुम्हाला जे काय करायचे तोडाफोडी करायची करा. अरे पण गरिबाचे विषय तरी मांडा, गरिबाचे विषय तरी तुम्ही सोडा. आज बऱ्याचशा तालुक्यांमध्ये प्यायला पाणी नाही, टँकर अजूनपर्यंत सुरू केले नाहीत, सरकारकडनं टँकर होत नाही म्हणून गरीब माणसं पैसे नसताना सुद्धा एकत्रित येऊन टँकर सुरू करतायत. आम्हाला आमचा पैसा खर्च करून टँकर सुरू करावे लागतात. या विषयाकडे कुणी आज चर्चा दुर्दैवाने करत नाही. पण हे जे मस्तीत असणारं सरकार आहे ते मात्र पक्ष आणि नेते फोडण्यामध्ये व्यस्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
नाही नाही, घटना काय घडली होती? नाही बघा, जर कुणी प्रशासकीय अधिकारी पोलिसांवर जर हल्ला करत असेल तर ते योग्य नाही. जी काही योग्य ती कारवाईची ती सरकारने त्या ठिकाणी करावी. पण एखाद्याच्या गरिबाचं घर जर तुम्ही तिथं हटवत असाल आणि ते हटवत असताना जर तिथं एखादा व्यक्ती व्यक्त होत असताना जर तिथं आक्रमक होत असेल तर त्या व्यक्तीचं तुम्ही थोडंसं ऐकून घ्या. आता याच्यामध्ये काही दिवसानंतर मी तुम्हाला अशी काही उदाहरणं देणार आहे. गरिबाची घरं तुम्ही हटवताय. पिंपरी चिंचवडमध्ये गरिबाची घरं तुम्ही हटवली, पण अशा बऱ्याच ठिकाणी सरकारी जमिनी आणि ज्या जमिनी तुम्हाला प्रायव्हेट लोकांना देता येत नाही त्या लोकांना सुद्धा तुम्ही जमिनी दिलेल्या आहेत. आणि हे उदाहरण थोड्या दिवसांनी पुण्यातलं एक उदाहरण मी तिथं आणणार आहे. कितीतरी करोडो रुपयाची जमीन ही एका व्यक्तीला, ते सुद्धा आज सत्तेत असणाऱ्या परिषदेच्या एका आमदाराच्या मित्राला ती जमीन त्या ठिकाणी दिलेली शेकडो कोटीची. म्हणजे एका बाजूला सत्तेत असणाऱ्या आमदार व नेत्यांना तुम्ही जमिनी वाटत चाललेला आहात आणि दुसऱ्या बाजूला मात्र गरिबाची घरं तोडत आहात. म्हणजे वा रे वा, हे सरकार गरिबाचं आहे का श्रीमंताचं का कॉन्ट्रॅक्टरचं का आमदाराचं, हे कुठेतरी सरकारने त्या ठिकाणी सांगण्याची वेळ आलेली आहे. थँक्यू. दमलो.